आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत सणांना, उत्सवांना एक वेगळंच महत्त्व आहे. कारण ते आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात उत्साह, चैतन्य, आनंद घेऊन येत असतं. माझ्या आईने आम्हाला सतत आपली भारतीय संस्कृती आणि तिचं महत्त्व शिकवलं. तिने शिकवलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींपैकी एक विशेष महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष व्रत. ते का आणि कसं करायचं? या महिन्यात दर गुरुवारी सुवासिनी घटस्थापना करून महालक्ष्मीचं व्रत करतात. या दिवशी कलश स्थापना करतात. त्यावर नारळ हे महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून सजवतात. दागिने, वेणी, कलश, वस्त्र, हार यामुळे देवीचं रूप अगदी उठून दिसतं व घरात चैतन्यदायी आणि सकारात्मक वातावरण तयार होतं. या व्रतात कुलदेवीची आवर्जून पूजा करतात. शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीप्रमाणेच भगवान श्रीकृष्णाला देखील समर्पित आहे. कारण मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती आणि तो दिवस म्हणजे गीता जयंती. म्हणून या दिवशी आणि संपूर्ण महिनाभर भगवद्गीतेचं पठण करतात. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम, गजेंद्र मोक्षाचे देखील पठण करतात. कुटुंबात सुख, शांती, समाधान, धनधान्य, वैभव, ऐश्वर्य लाभावं यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. असं म्हणतात, मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. ज्या घरी विधिव्रत पूजा केली जाते तिथे ती वास करते. मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मला असं वाटतं, इंग्लिश कॅलेंडरनुसार हे व्रत डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात येतं. म्हणजेच काय तर वर्षभर घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि झालेल्या चुकांसाठी महालक्ष्मी मातेकडे माफी मागणे व येणाऱ्या वर्षात येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारी ऊर्जा बळ या व्रतातून घेऊन नवीन वर्षाची सुंदर सकारात्मकतेने सुरुवात करणे. धन्यवाद.